आज मी तुम्हाला माझं एक हिडन टॅलेंट दाखवते. त्याच्या आधी सांगते की पहिलं तर स्किन केअर करून घेतलं, कारण 2 दिवस आजारी पडल्यावरती मी व्यवस्थित स्किन केअर केलं नव्हतं. आणि आज ही स्किन केअर त्यामुळे केलं कारण आज थोडंसं बरं वाटत होतं. पण त्यानंतर पुन्हा मम्मीकडे गेले, कारण गोळ्या वगैरे तिच्याकडे राहिल्या होत्या. तर त्या गोळ्या वगैरे व्यवस्थित खाल्ल्या. त्यानंतर 7च्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो की आम्हाला छान बिस्किट खायचं होतं. बिस्किट घ्यायला बाहेर गेलो. आणि हेच ते टॅलेंट आहे की बाबा मी कपडे शिवू शकते. आता तुम्ही म्हणाल की ह्यात वेगळं काय आहे, पण मी कुठलाही कोर्स केला नाही, कोणाकडून शिकलेली वगैरे नाही. फक्त असंच मी बघून शिकलेली आहे. मला जास्त काही येत नाही, फक्त माझे ड्रेसेस, माझे टॉप्स वगैरे फिटिंग करता येतात. दुसरं मला काही येत नाही त्याच्यामधलं. आणि एवढंच की मशीन कशी चालवायची एवढंच जमतं. त्या व्यतिरिक्त मला काही जमत. आणि खरं तर मला 2 ते 3 तास लागले फक्त माझे 5-6 ड्रेसेस होते ना, ते व्यवस्थित उसवून पुन्हा स्टिच करून व्यवस्थित फिटिंग होतात की नाही हे सगळं बघायसाठी. मला माझ्या व्यतिरिक्त कोणाचं जमत नाही. मला जितकंही फिटिंग हवं असतं, लूज हवं असतं, सगळं मी माझं मी ठरवते आणि तसं मी करत असते. आणखी म्हणजे बिना माप घेता मी अंदाजपंची सगळं शिवत असते, पण मला ते व्यवस्थित बसतं. त्यामध्ये काही टॉप असे पण होते की बाबा ते नवीनच आणले होते, त्यांना बिलकुलही फिटिंग केलं नव्हतं, तर तेही फिटिंग करून घेतलं. जसं की हा पिंक वाला टॉप. ड्रेसेस वगैरे शिवणं हे पहिल्याच्या काळात ना खूप कॉमन होतं की प्रत्येक मुलीला येतच होतं, पण आताच्या काळामध्ये असं बिलकुल नाहीये. एकेकांनाच येतं. आजचं रुटीन सांगते. आज मम्मी सोबत बाहेर खाली जायचं होतं म्हणून पटकन आवरून घेतलं. बँकेचं काम होतं. काम आवरून झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. सँडविच खाल्ला आणि आम्ही घरी निघालो. असं होतं आमचा डे. ओके, बाय.